नमस्कार. मी कर्नल फुले, कर्नल्स क्यू या संस्थेतर्फे सात संगत या मालिकेत आणि किती ते अति या पुष्पाचा पुढे आपण विवरण बघूया. आपण पहिल्या पार्टमध्ये बघितलं की सुखाकरता आपण खूप पैसे कमवायचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये कुठेतरी सुख हे हरवून जातं. तेव्हा आपल्याला हाही विचार करायला पाहिजे की अति हे चांगले आहे की वाईट आहे. तेव्हा आवश्यकता नसताना सुद्धा आम्हाला प्रत्येक गोष्ट जास्त जास्त पाहिजे असते, हा असा आपला एक दृढ निश्चय असतो किंवा अहंभाव असतो, ज्याच्यामुळे आपल्याला असे वाटते की सुख पण वाढेल. कैलासवासी जयललिताच्या बाबतीत लोकांनी म्हटलं होतं ती गेल्यानंतर की तिच्याकडे 2000 साड्या आहेत आणि 500 सँडल्स आहेत आणि बूट आहेत आणि व्हॉट नॉट. इज दॅट द डेफिनेशन दॅट वी आर फॉलोइंग? आपल्याला पण तसंच वाटतं का की एक गाडी नको, दोन गाड्या पाहिजे, दोन गाड्या नको, चार पाहिजे, चार, दोन मुलं, दोन गाड्या, बायको एक गाडी, आपली एक गाडी, आपली गाडी एक असली तर सारखं सारखं त्याच गाडीतनं कशाला, वगैरे वगैरे वगैरे. हा आपला अहंभाव सुखवण्याकरता आपण हे असं करतो का, हे आपल्याला विचार करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, सदोदित प्रगती उन्नती होत राहणार हे आपल्याला जे एक भेडसावत असतं. प्रमोशन झालं पाहिजे, मला तरक्की मिळाली पाहिजे, मला पगारवाढ मिळाली पाहिजे. जगात असली अशी कुठलीही गोष्ट नाही आहे, तसा जर विचार केला तर की जी अजरामर आहे, की जी कॉन्स्टंट आहे, की जी चिरंतर आहे. वर जाणार ते खाली येणार यात काही शंकाच नाहीये, आणि ह्यात उगवलेली वनस्पती सुद्धा सुकून जाते. आलेला जीव कधीतरी जाणार हेही निश्चित आहे. मग अशा परिस्थितीमध्ये अति कशाच्याही बाबतीत आपल्याला विचार करायला भाग पाडते किंवा आपण विचार करायला पाहिजे. जास्तीत जास्त पाहिजे याचा निसर्गावर काय परिणाम होतो हे कमी लोकांना दिसतं. मग जर प्रयत्नात तसे केले तर त्यात चूक काय? इमॅजिन की आपण पेपरमध्ये इकॉनॉमी करायला लागलो आणि कारण लोकांनी त्याबद्दल सांगितलं की निसर्गातल्या झाडांचा काटछाट होते तुमच्याकडे पेपर बनवण्याकरता. अँड नाव पीपल आर ग्रॅज्युअली कमिंग इन टू दॅट मूड की नाही भाऊ, कमीत कमी त्याचा आपण वेस्ट केलं पाहिजे. सिमिलरली प्लास्टिकच्या बाबतीत झालं. एक वेळ आली प्लास्टिक प्लास्टिक प्लास्टिक, आणि आज आपल्याला हे कळत नाही की प्लास्टिकचा कचरा कसा दूर करायचा. आपण एकेकाळी नागरिक होतो आणि ते नागरिक असताना जेव्हा ही परिस्थिती निर्माण झाली, औद्योगिक क्रांती झाली, तेव्हा आपल्याला कळलंच नाही की ह्या बाबतीत आपल्याला आपण कधी नागरिक अवस्थेमधनं कधी आपण ग्राहक बनलो हे आपल्याला कधी कळलंच नाही. तेव्हा ह्या अशा परिस्थितीमध्ये आपल्याला याचा खूप सखोल विचार करायला पाहिजे. जे वस्तू वापरतो, वाया घालवतो, तोडून मोडून टाकतो किंवा आपली प्रतिष्ठा वाढविण्याकरता वापरतो ते ग्राहक. इमॅजिन द कस्टमर इज अ बॉस वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी मान्य आहेत, परंतु आपण त्याचा कधी विचार करतो का? आणि ह्या गोष्टी करताच आज लोकांना घर अफोर्ड होत नसताना झोपड्यांमध्ये राहावं लागत होतं किंवा छोट्या छोट्या वस्तींमध्ये राहावं लागत होतं. कर्ज सुलभ उपलब्ध होत नव्हते आणि मग ते आता उपलब्ध व्हायला लागल्यानंतर ढेऱ्यानी घरं बनायला लागली, मल्टी स्टोरीड बिल्डिंग बनायला लागले विदाउट बॉदरिंग एनिथिंग एल्स. याचा अर्थ काय झाला? नवीन नवीन गोष्टींनी पेढ्या, बँक, सावकार यायला लागले आणि त्याच्यातच आता भर पडलेली आहे म्हणजे क्रिप्टो करन्सीची आणि ऑल्सो
योर सायबर गुन्ह्यांची. नवीन नवीन भूमिपूजन होत आहे. मानवाला व प्राण्यांच्या मेंदूमध्ये खूप खूप मोठा फरक आहे आणि तो म्हणजे अनुभव वेगवेगळ्या प्रकारे सामोरे जातो. तो वेगवेगळ्या प्रकारे सामोरे जाऊ शकतो. हा एक मोठा फरक आहे. बाहेरील जगाकडून सुख विकत घेतासाठी आपण आपले जगणेच विसरून जातो. डू यू एग्री विथ मी? सखोल विचार केल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला जगण्यासाठी आपण जगणंच विसरून जातो अशी परिस्थिती निर्माण होते. आधी आपले अति ठरवा असं मी तुम्हाला म्हणेल. कुठल्याही बाबतीत कधीतरी अति हा शब्द पैशाला लागून बघा. तुमच्या जीवनामध्ये बघण्याचा, तुमच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण नॉन स्टॉप खाण्याच्या पदार्थांकडे वळत असतो. आणि टू बी मोर प्रिसाइज परत वळून जर बघितलं तर तीच प्रथा, चणे आहे तर दात. तेव्हा अति हे आपल्याला प्रत्येकाला आपापल्या परीने आपापल्या संदर्भात ठरवायला पाहिजे. असं न हो की संग्रह करत जायचा प्रत्येक गोष्टीचा. कपडे, बूट, सँडल, घर, दार. आपल्याकडे कित्येक लोक आहेत ज्यांच्याकडे 5-5, 6-6 घरं असतात. 4-4, 5-5 बाहेर जमिनी असतात. शेवटी राहतात एकाच घरात. ते देखील घर कालांतराने मुलं बाळ मोठी होऊन परदेशला गेली किंवा बाहेर नोकरी निमित्ताने न्यूक्लियस फॅमिली म्हणून गेली की आपल्याला तो प्रश्न पडतो की खरंच आता एवढ्या मोठ्या घराचं तरी करायचं काय. गरजा वयोप्रमाणे वाढत जातात हे निश्चित असलं तरी गरजा कुठपर्यंत वाढवायच्या याला आपल्याला प्रतिबंध घालता आला पाहिजे. द बेसिक फॅक्ट इज वी मस्ट नो वेअर इज टू मच. तसंच भुरळ पडणाऱ्या वस्तू, ज्याला गजिंगस पिन असं म्हणतात, रस्त्यावरनं चालताना, बाजारात फेरफटका मारत असताना, विंडो शॉपिंग करत असताना अशा आपल्याला कित्येक गोष्टी वाटतात आणि त्या आपण कलेक्ट करतो. उदाहरणार्थ ड्रॉइंग रूम मध्ये ठेवायच्या वस्तू. परदेशला पर्यटनाला जायचं, युरोपला जायचं, हाँगकाँग, व्हिएटनाम, सिंगापूर, मलेशिया सगळीकडे फिरायचं. वाटेल तेवढ्या तिथनं वस्तू घेऊन यायच्या. कुठून पंखा, कुठून काही, आणि ते एक फ्रीजला लावायचे मॅग्नेट्स हे घेऊन यायचे. आणि काही दिवसानंतर याला अडगळ म्हणून काढून टाकायची पाळी येते. बिकॉज वी डू नॉट हॅव स्पेस फॉर ऑल दीज थिंग्स. याचा कधी तुम्ही विचार केला का? कारण होळीच्या दिवशी कपाट उघडून पाहिलं की सगळेच कपडे नवीन वाटतात. आणि तेच दिवाळीमध्ये पाहिलं की सगळेच कपडे जुने वाटतात. आणि हाच संग्रहाचा प्रकार आहे. आपल्याला त्याकरता देखील काही गोष्टी करून पाहिल्या पाहिजेत. यामुळे आपल्याला तो हिशोब जमेल पैशाच्या बाबतीत. भूतकाळात आपण पैशाचे कमी वागतो, त्याच्यामध्ये पळत होतो की अन्य मार्गाने मिळवत होतो. आपल्याला पैसे कमवता येत नाहीत ही भ्रामक कल्पना तरी दूर होईल. आणि असं करत असताना यामुळे तुमच्या घेण्यावर योग्य ते नियंत्रण व समाधान मिळू शकेल. त्यामुळे ऑटोमॅटिकली संग्रह कमी होईल. आता पैशाची किंमत किती? खरंच तसा जर विचार केला तर पैशाला किंमत असते नसते. डिमिनिशिंग रिटर्न्स नावाचा एक शब्द किंवा कपल ऑफ वर्ड्स टुगेदर वापरले जातात. आणि त्यात तुम्हाला देखील जाणवेल की एका पर्टिक्युलर स्टेज नंतर, एका पर्टिक्युलर पैशाच्या संग्रहानंतर तुम्हाला देखील जाणवतं की त्या पैशाला व्हॅल्यूच नाहीये.
आपण लहानपणी जेव्हा आई वडील काटकसरीने आपला शाळेचा पैसा, कपड्यांवरचा पैसा इत्यादी गोष्टी खर्च करायचे, त्यावेळेला प्रत्येक गोष्टी करता आपल्याला आई बाबांना विनवण्या करायची पाळी यायची की यंदा आमची पिकनिक जाणार आहे, त्या पिकनिक करता एवढे पैसे पाहिजेत, आम्हाला असं करायचंय, आम्हाला तसं करायचंय, अँड ऑल दोज थिंग्स. त्या पैशाला त्यावेळेला किंमत होती. टुडे एवढा पैसा झाल्यानंतर, कारण अतिची डेफिनेशन आपण सोडली, त्यामुळे इतका पैसा झाल्यानंतर आपण मुलाला पिकनिकला जायचं म्हटल्यानंतर 1000-2000 रुपये सहज देतो. हॅज द मनी लॉस्ट इज व्हॅल्यू ऑर मनी हॅज गॉट व्हॅल्यू? पैशाचा तेव्हाच किंमत येते जेव्हा विकणारा व किंमत घेणारा दोघही सहमत होतात. याचं बार्गेनिंग. परंतु पैशाला त्यावेळेला किंमत येते. मग आपल्याला पैशाची व्याख्या तरी काय कळायला पाहिजे ना. फक्त एक कागदाचा तो तुकडा आहे, धातूचा तुकडा आहे, आपले भय किंवा भीती आहे, काय आहे ते? जास्त म्हणजे चांगले, अधिक म्हणजे हुद्दा, प्रतिष्ठित म्हणजे पुढे पुढे जाणार, खर्च केलास तास जीवन की आपले आयुष्य? खर्च करतोय तो तास जीवन की आपले आयुष्य? या गोष्टी जर तुम्ही नीट पडताळून पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की आपण पैसा कमवत असताना त्या स्टेजमधनं कधीच जगत नसतो. वी आर नॉन स्टॉप रनिंग आफ्टर द मनी. म्हणजेच फक्त 33% तास खर्ची पडतात 8 तास म्हटल्यानंतर. ते पुरेसे नसतात व आपल्या गरजा खूप असतात व पैसे कमी पडतात. यावर काय उपाय? व्हॉट इज द? तेव्हा आपल्याला तो देखील विचार करायला पाहिजे. लोकांना झोप येत नाही हो. कामावर जाण्या येण्याचा वेळ कमी करणे आपल्याला बघता येईल का? परिवाराकरता कमीत कमी वेळ देता येईल का? तुमची नातीगोती, मित्रमंडळी यांच्याबरोबर गप्पा गोष्टी, मिळणं, चहा करता येईल का? स्वतःकडे लक्ष देणे कमी होते का? आपली प्रकृती, आपलं चालणं, आपलं वजन, आपले डोळे, आपले कान यात काही फरक पडत चाललेला आहे का? अशा गोष्टीवर विचार केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की अति म्हणजे शेवटी काय. हे सगळे पर्याय पाहिल्यावर तुम्हाला असे वाटेल की आपले जीवन व पैशाचा घनिष्ठ संबंध आहे. आणि हा घनिष्ठ संबंध श्रीमंत म्हणजे काय याची आपल्याला कुठल्याही वयात आपल्याला दुसऱ्यांसमोर हात पसरायची पाळी येऊ नये, ही खरी श्रीमंती असं गृहीत धरायला हरकत नाही. मानसिक स्वातंत्र्य व पैसा हा देखील एक मोठा विषय आहे जो आपण हाताळला पाहिजे. आता मानसिक स्वातंत्र्य आणि पैसा हा थोडा किचकट विषय आहे. आपण त्याला पुढच्या भागामध्ये बघूया, राईट? आणि आता आपण इथेच थांबू. पुढच्या भागामध्ये किती ते अति या विषयावर परत चर्चा करूया. यू कॅन कॉन्टॅक्ट मी ऑन 9545650960. I repeat, you can contact me 9545650960. Colonel Q.